बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। भारत पाकिस्तानातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानच्या भूमिकेने देशात संतापाची लाट आहे। नापाक पाकच्या मागे ठामपणे उभे राहणाऱ्या तुर्कस्तानसोबतचे सगळे व्यवहार थांबवण्यात येत आहेत। राष्ट्रप्रथम अशी भूमिका घेत व्यापारी, सिनेकलाकार असोसिएशन तसंच पर्यटक यांनी तुर्कस्तानला चांगलाच दणका दिलाय। पाहूयात। पाकिस्तानशी मैत्री संकटात तुर्की। भारतात बायकॉट तुर्कस्तानचा नारा। पाकची साथ तुर्कीला पडणार महागात। दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहणं तुर्कस्तानला भारी पडतंय। पाकिस्ताननं सीमेपलीकडून पाठवलेल्या ड्रोनची भारतीय एअर डिफेन्स सिस्टमनं जी अवस्था केली, अगदी तशीच अवस्था सध्या तुर्कस्तानच्या व्यापाराची झाली आहे। बायकॉट तुर्कस्तान या मोहिमेनं तुर्कीच्या व्यापाराचे 3 तेरा वाजलेत। भारतीय पर्यटकच नव्हे तर फळं आणि ड्रायफ्रुट्स, मार्बल, क्रॉकरी आणि कार्पेट व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या मालावर बहिष्कार टाकलाय। पाकिस्तानचा मित्र तुर्कीप्रमाणेच अझरबैजानवर भारतानं बहिष्कारास्त्र डागलंय। देशातील अनेक प्रवासी कंपन्यांनी तुर्कीचं बुकिंग थांबवलंय। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुर्की अझरबैजानला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांचे दौरे ऑपरेटर्सनी रद्द केलेत। हे प्रमाण 250% वाढलंय। या बहिष्कारामुळे तुर्कस्तानचं जवळपास 3,300 कोटींपेक्षा जास्त नुकसान होणार आहे। त्यामागचं कारण म्हणजे 2024 मध्ये 3,30,000 भारतीय पर्यटक तुर्कीला फिरण्यासाठी गेले। 2023च्या तुलनेत ही संख्या 20% अधिक होती। एक भारतीय पर्यटक सरासरी 85,000 रुपये खर्च करतो असं मानलं तर तुर्कस्तानचे यावर्षी 3,300 कोटींपेक्षा जास्त नुकसान होणार है। पाकिस्तान एक रोग नेशन है, एक टेररिस्ट को पनाह देने वाला नेशन है। उस नेशन को टर्की और अजरबैजान सपोर्ट करें, ड्रोन्स देकर, मनी देकर, ये बात एकदम क्लियर होती है कि हमें इन नेशंस के साथ काम नहीं करना चाहिए। और इसके लिए हमने एक ट्रैवल एडवाइजरी निकाली थी कि इन कंट्रीज में ट्रैवल नहीं करना चाहिए। आशियातील सर्वात मोठा मार्बल निर्यातदार असलेल्या उदयपूरच्या मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कस्तान सोबतचा सगळा व्यापार थांबवलाय। भारतात आयात होणाऱ्या सुमारे 70% मार्बलचा पुरवठा तुर्कीकडून होतो। भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानातून आयात केल्या जाणाऱ्या 3,000 कोटींच्या मालाला स्थगिती दिली आहे। यहाँ पे जो भी टर्की से आयातित माल जो भारत के अंदर आता है उस पर रोक लगाने का एक निर्णय लिया है और हमारे सभी सदस्यों ने इसे सर्वसम्मति से स्वीकार किया है। भारत के अंदर लगभग आप बात करें तो 14 से 18 लाख टन माल आयात भारत के अंदर होता है, जिसके अंदर एक बहुत बड़ी भागीदारी लगभग 70% की टर्की के आयातित माल की है। एकीकडे देशभरात तुर्कीचा निषेध होत असताना पुण्याच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीतून आयात केले जाणारे सफरचंद बंद केले। गेल्या काही दिवसांपासून तुर्कीच्या सफरचंदांच्या मागणीत मोठी घट झाली आहे। तुर्की सफरचंदांच्या ऐवजी इतर ठिकाणांहून आलेले सफरचंद खरेदी केले जात आहेत। पण या व्यापाऱ्यांना आता थेट पाकिस्तानमधून धमकीचे फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सगळ्यांच्या माध्यमातून सांगतोय की हे अभियान टर्की बायकॉटचं थांबणार नाही। त्यांनी पाकिस्तानला मदत केली होती, त्याच्यामुळे तो बायकॉटचा निर्णय घेतला आणि आता तर धमकी दिली म्हणल्यावर तर आता अजून पण बायकॉट करणार आणि अजून पहिल्यापेक्षा डबलनी आम्ही हे करणार। नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता। पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत। राष्ट्रप्रथम हे धोरण स्वीकारत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज आणि ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन सारख्या चित्रपट संस्थांनी सुद्धा तुर्कीमधील चित्रीकरण स्थळांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय। जिन्होंने इंडिया पाकिस्तान के वॉर के बीच में पाकिस्तान की खुल के मदद की, इसलिए AICW ने स्टैंड लिया है। कोई भी पिक्चर की शूटिंग्स, फिल्म की, चाहे वो प्रोड्यूसर हो, प्रोडक्शन हाउस हो, चैनल हो, फाइनेंसर हो, कोई भी टर्की में नहीं करेगा। हमने उसे ब्लैंकेट बॉयकॉट कर दिया है और कोई भी टर्की कंट्री का आर्टिस्ट हो, प्रोड्यूसर हो, प्रोडक्शन हाउस हो इंडिया में, वो उसे भी बॉयकॉट कर दिया हमने। दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं तुर्कीतील
इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार रद्द केला. एकूणच दहशतवादाला पोचणाऱ्या पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहत भारताशी पंगा घेणाऱ्या तुर्कस्तानला ही दोस्ती चांगलीच महागात पडणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.